एकादशीचे व्रत केल्याने भाग्य कसे बदलते हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 वेळा येणारी ही तिथी केवळ उपवास करण्यापुरती मर्यादित नसून ती शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी एक अद्भुत साधना आहे. आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एकादशी म्हणजे चंद्रमासातील 11वी तिथी. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. पुराणानुसार एकादशी देवीचा जन्म भगवान विष्णूच्या तेजातून झाला असून तिने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या तिथीला पापांचा नाश करणारी असे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने एकादशीचे व्रत करते तेव्हा तिच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचनसंस्था सुधारते आणि शरीर हलके वाटते. यामुळे मानसिक स्थैर्य वाढते. जेव्हा मन शांत आणि स्थिर होते तेव्हा निर्णयक्षमता सुधारते आणि याच गोष्टीमुळे व्यक्तीच्या भाग्यात सकारात्मक बदल होऊ लागतात. एकादशीच्या दिवशी उपवास करणे म्हणजे फक्त अन्न न घेणे नव्हे, त्यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे. या दिवशी मन, वाणी आणि कर्म यांचे संयम पाळणे महत्त्वाचे असते. जेव्हा व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकते तेव्हा तिच्या जीवनात शिस्त येते. शिस्त हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे एकादशीचे व्रत नियमित केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात प्रगतीची दारे उघडतात. या व्रताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मशुद्धी. आपण नकळत केलेल्या अनेक चुका, पापे किंवा नकारात्मक कृती यांचा परिणाम आपल्या भाग्यावर होत असतो. एकादशीचे व्रत केल्याने या पापांचे क्षालन होते असे शास्त्र सांगते. त्यामुळे अडथळे कमी होतात आणि भाग्य उजळते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण, भजन, कीर्तन किंवा ध्यान केल्याने मन सकारात्मक ऊर्जेने भरते. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या विचारांमध्ये बदल घडवते. जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृती बदलते आणि कृती बदलली की परिणामही बदलतात. हाच खरा भाग्य बदलण्याचा मार्ग आहे. तसेच एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीमध्ये सहनशीलता वाढते. उपवास करताना भूक, तहान यावर नियंत्रण ठेवावे लागते. ही प्रक्रिया आपल्याला संयम शिकवते. जीवनात अनेक वेळा कठीण परिस्थिती येतात. अशा वेळी संयम आणि धैर्य राखणारी व्यक्तीच यशस्वी होते. त्यामुळे एकादशीचे व्रत हे केवळ धार्मिक कृत्य नसून व्यक्तिमत्व विकासाचा एक प्रभावी मार्ग आहे. एकादशी व्रतामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होते, असे अनेकांचा अनुभव आहे. जेव्हा व्यक्ती नियमितपणे व्रत, जप, दानधर्म करते तेव्हा तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. मनातील लोभ, राग, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना कमी होतात. यामुळे व्यक्ती योग्य निर्णय घेते आणि आर्थिक प्रगती साधते. एकादशीच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते. हे पुण्य भविष्यातील संकटे टाळण्यास मदत करते असे मानले जाते. त्यामुळे भाग्य उजळण्यामागे दानधर्माचाही मोठा वाटा असतो. व्रत केल्याने आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते. आजच्या आधुनिक विज्ञानानेही इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे मान्य केले आहेत. एकादशीचा उपवास हा नैसर्गिक पद्धतीने शरीर शुद्ध करण्यात उत्तम मार्ग आहे. निरोगी शरीर म्हणजेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकादशीचे व्रत केल्याने कुटुंबातही शांतता आणि सौहार्द वाढते. जेव्हा घरातील एक व्यक्ती सकारात्मक विचार आणि आचरण ठेवते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. वाद कमी होतात, समज वाढते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. हेच खरे भाग्य बदलण्याचे चिन्ह आहे. एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करणे, स्वच्छता ठेवणे, पूजा करणे आणि दिवसभर सत्कर्मात राहणे या गोष्टींचा विशेष परिणाम होतो. या सवयी आयुष्यभर टिकल्या तर व्यक्तीचे जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी होते. काही लोकांना वाटते की एकादशीचे व्रत केल्याने तात्काळ चमत्कार घडतो, पण प्रत्यक्षात हे एक हळूहळू होणारे परिवर्तन आहे. नियमित व्रत, संयम आणि सकारात्मक विचार यामुळे जीवनात स्थिर आणि कायमस्वरूपी बदल होतो. हा बदलच खरा भाग्य बदल आहे. एकादशीचे व्रत केल्याने आत्मिक समाधान मिळते. बाह्य सुखांपेक्षा अंतर्गत शांतता अधिक महत्त्वाची असते. जेव्हा मन शांत आणि समाधानी असते तेव्हा जीवनातील प्रत्येक गोष्ट आनंददायी वाटते. हेच खरे समृद्धीचे लक्षण आहे. एकादशीचे व्रत करताना काही नियम पाळणे आवश्यक असते, जसे की तामसिक अन्न टाळणे, खोटे बोलणे टाळणे, वाईट विचार दूर ठेवणे आणि शक्यतो मौन पाळणे. या नियमांचे पालन केल्याने व्रताचे फळ अधिक मिळते. शेवटी असे म्हणता येईल की एकादशीचे व्रत हे केवळ धार्मिक परंपरा नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे. हे व्रत शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधते. नियमितपणे श्रद्धा आणि नियमाने एकादशीचे पालन केल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होतो, अडथळे दूर होतात आणि भाग्य उजळते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर एकादशीचे व्रत हा एक सोपा, प्रभावी आणि आध्यात्मिक मार्ग आहे. श्रद्धा, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास एकादशी तुमचे जीवन नक्कीच उजळवू शकते.